Hello. Today we will start our new topic, that is chapter number 5. The name of the topic is Details to Assembly Drawing. In this chapter, the detailed drawing is given. Means number of parts are there which drawing is given, and you have to assemble that part and redraw the front view as well as top view or side view. So, in this or to understand this chapter of details to assembly drawing, you must know the orthographic projection, or you must have the knowledge of orthographic projection. Then and then only you can understand this chapter in proper way. So, what is the prerequisite for this chapter? Prerequisite for this detailed to assembly drawing is orthographic projection as well as isometric projection is required. Because in details drawing, the orthographic projection or orthographic drawing of various parts are given, and you have to assemble these different parts in proper manner and then draw the front view and top view or side view. So what is assembly drawing? First of all, we will say what is assembly drawing. So drawing that shows various parts of machine, drawing that shows various parts of machine or engine in their working position. It's called as assembly drawing. Means various parts are assembled together and they are in their working position. It's called as assembly drawing. म्हणजेच काय असेंबली म्हणजे काय? डिटेल ड्रॉइंग म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पार्टचे ड्रॉइंग दिलेलं असतं, ते तुम्हाला एकमेकांमध्ये जोडायचे आहे. जोडल्यानंतर प्रॉपर सिक्वेन्सनं किंवा प्रॉपर त्याच्या पोझिशनला जोडायचं आहे. जोडल्यानंतर जे तुम्हाला ड्रॉइंग मिळणार त्याला आपण असेंबली ड्रॉइंग असं म्हणतो. तर यासाठी असेंबली ड्रॉइंग ड्रॉ करण्यासाठी काही स्टेप्स आहेत, ज्या काही इम्पॉर्टन्स आहेत. तर आपण स्टेप्स बघणार आहोत. स्टेप्स टू प्रिपेअर द असेंबली ड्रॉइंग. व्हॉट आर द स्टेप्स? So first step is select suitable scale. First of all, you have to select the suitable scale. Means जर ड्रॉइंग मोठा असेल तर तुम्हाला 1:2 स्केल घ्यावा लागेल. जर लहान असेल, ड्रॉइंग चित्र बसत असेल तर 1:1 स्केल घ्यावा लागेल. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा ओव्हरऑल डायमेन्शन कॅल्क्युलेट करून ठरवावं लागेल की स्केल हाफ स्केल घ्यायचा आहे का फुल स्केल घ्यायचा. सुटेबल स्केल म्हणजे काय? हाफ स्केल किंवा फुल स्केल घ्यायचं ते तुम्हाला पहिल्यांदा ठरवावं लागेल. ते कशावरती डिपेंड असणार आहे तर ड्रॉइंगच्या साईजवरती डिपेंड असणार. तर नेक्स्ट स्टेप, ॲटलिस्ट वन व्ह्यू शुड बी सेक्शनल. म्हणजे 2 व्ह्यू मधला किंवा 3 व्ह्यू असतील तर त्यातला एखादा तरी व्ह्यू सेक्शनल व्ह्यू पाहिजे. कशासाठी? तर सेक्शनल व्ह्यू आपण कशासाठी घेतो तर त्यामुळे आपल्याला हिडन पार्ट्स जे असतात ते हिडन पार्ट्स विजिबल होतात आणि मोर अंडरस्टँडिंग होतं आपल्याला. त्यामुळं सेक्शनल व्ह्यू एखादा पाहिजे. नंतर ओनली फ्यू मेजर डॉटेड लाईन शुड बी शोड. म्हणजे सगळ्या ज्या काही डॉटेड लाईन्स किंवा हिडन लाईन्स आहेत त्या सर्व लाईन दाखवायची गरज नाही. ज्या काही मेजर्स असतील, इम्पॉर्टन्स असतील तेवढ्या आपण डॉटेड लाईन दाखवायच्या आहेत. नंतर नेक्स्ट, सेक्शन लाईन शुड बी ड्रॉन ॲट 45 डिग्री. तुम्हाला माहित आहे कन्व्हेन्शन मध्ये आपण बघितलोय किंवा तुम्ही सेक्शन व्ह्यू मध्ये ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन किंवा सेक्शनल व्ह्यू मध्ये तुम्ही बघितलं असाल की ज्या काही सेक्शन्स लाईन असतात त्या 45 डिग्रीला इन्क्लाइन पाहिजे. कम्प्यूट ओव्हरऑल डायमेन्शन्स अँड देन मेक आउटलाईन ब्लॉक फॉर इच. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल? डिटेल ड्रॉइंगचा पूर्ण स्टडी केल्यानंतर ते त्याची फ्रंट व्ह्यू मध्ये डायमेन्शन्स किती असणार आहे ओव्हरऑल ते कम्प्यूट करावं लागतील. टॉप व्ह्यू मध्ये करावं लागतील आणि त्याप्रमाणे फ्रंट व्ह्यूचा आउटलाईन ब्लॉक, टॉप व्ह्यूचा आउटलाईन ब्लॉक ड्रॉ करावा लागेल.
नेक्स्ट, ओनली मेजर डायमेन्शन्स आर गिवन. म्हणजे असेंब्ली ड्रॉइंग मध्ये तुम्हाला सर्व, डिटेल ड्रॉइंग मध्ये तुम्हाला डिटेल त्याचे ड्रॉइंगचे डायमेन्शन दिलेले असतात सर्व, पण असेंब्ली मध्ये ते सगळेच डायमेन्शन दाखवायची गरज नाही. म्हणजे ओव्हरऑल किंवा मेजर डायमेन्शन्स आहेत ते तुम्हाला असेंब्ली ड्रॉइंग मध्ये दाखवायचे आहे. नेक्स्ट, ड्रॉ द मेन पार्ट फर्स्ट. तुम्हाला असेंब्ली करत असताना पहिल्यांदा जो काय मेन पार्ट आहे तो पहिल्यांदा ड्रॉ करायचा आहे आणि त्यामध्ये मग बाकीचे पार्ट्स ऍड करत जायचे. अशा पद्धतीने तुम्हाला असेंब्ली ड्रॉइंग कंप्लीट करायचं. त्यानंतर सर्व पार्ट्स ड्रॉ झाल्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे, प्रिपेअर पार्ट लिस्ट. यू हॅव टू प्रिपेअर द पार्ट लिस्ट. पार्ट लिस्ट तयार करायचं. आता पार्ट लिस्ट म्हणजे काय तर ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट, title of assembly drawing is written below the views. Whatever may be the title of the assembly drawing, means if you suppose the assembly of Oldham coupling, then you have to write below the views assembly of Oldham coupling. That is the title of assembly drawing should be written below the views. Then complete the nameplate. नेमप्लेट कुठं असते तर शीटच्या उजव्या कोपऱ्यामध्ये नेमप्लेट असते. त्यामध्ये तुमचं नाव आहे, रोल नंबर आहे, शीटचं नाव आहे, फर्स्ट अँगलचा सिम्बॉल असतो, तर ती नेमप्लेट कंप्लीट करून घ्यायची. नेक्स्ट, व्हॉट इज द पार्ट लिस्ट. पार्ट लिस्ट म्हणजेच त्याला नेक्स्ट आपण काय म्हणतो, बिल ऑफ मटेरियल. बिल ऑफ मटेरियल ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज पार्ट लिस्ट. बिल ऑफ मटेरियल ऑर पार्ट लिस्ट. So this bill of material contains mainly 4 components. So first is part number. First will include part number. Second, part name. Third, part material. And fourth, quantity required for assembly. Part number means in detailed drawing. Detailed drawing मध्ये प्रत्येक पार्टला एक नंबर दिलेला असतो. 1 2 1 2 3 4. तर आपण पार्ट नंबर म्हणतो. तो तुम्हाला पार्ट लिस्ट मध्ये डिनोट करायचा. त्यानंतर पार्ट नेम. प्रत्येक डिटेल ड्रॉइंग मध्ये त्या पार्टचं नाव दिलेलं असतं. बॉडी, ब्लॉक, फ्लॅन असं ते पार्ट नेम तुम्हाला लिहावं. नंतर पार्टचं मटेरियल पण डिटेल ड्रॉइंग मध्ये दिलेलं असतं. कास्ट आयर्न, गन मेटल, स्टील. तर ते पार्ट मटेरियल तुम्हाला पार्ट लिस्ट मध्ये त्याची माहिती मिळते. आणि क्वांटिटी रिक्वायर्ड फॉर असेंबली. क्वांटिटी किती लागणार आहे, म्हणजे ते पार्ट 1 असणार आहे क्वांटिटी, 2 असणार आहे ती क्वांटिटी यामध्ये असणार. त्यामुळे पार्ट लिस्ट ही महत्त्वाची आहे. यामुळे तुम्हाला त्या जे काय मटेरियल्स आहेत त्याचे डिटेल्स सर्व मिळतात. नंतर नेक्स्ट, कपलिंग. आपण आता ओल्डहॅम कपलिंग बनवणार आहोत. त्याचे डिटेल्स टू असेंबली. म्हणजे डिटेल ड्रॉइंग ऑफ ओल्डहॅम कपलिंग इज गिवन आणि आता असेंबली ऑफ ओल्डहॅम कपलिंग. सो बिफोर गोइंग टू द ओल्डहॅम कपलिंग you must know what is coupling. What is the coupling? So the couplings are used for power transmission between the two shafts. Coupling कशासाठी यूज करतो आपण तर दोन शाफ्ट मध्ये पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी आपण कपलिंग यूज करतो. मोस्टली shafts to be connected have intersecting axis or collinear axis or parallel axis at small distance. म्हणजे आपण कपलिंग जे काय आहे ते पॉवर ट्रान्समिशन दोन शाफ्ट मध्ये करण्यासाठी वापरतोय. त्यामध्ये जे काही दोन शाफ्ट असणार आहेत ते पॅरलल असू शकतात, इंटरसेक्टिंग असू शकतात, कोलिनियर असू शकतात. आता त्यानुसार कपलिंग आर क्लासिफाईड ॲज फॉलो. कपलिंगचं क्लासिफिकेशन जे असणार आहे त्या खालील पद्धतीने आहे. फर्स्ट आहे फास्ट और rigid coupling. Next is fast or rigid coupling. Next, flexible coupling. Then loose or disengaging coupling and non-aligned coupling. So these are the types of couplings. Now we will see what is Oldham's coupling. Oldham's coupling. So it is Oldham coupling is used for connecting parallel and non-collinear shafts. म्हणजे दोन पॅरलल शाफ्ट आणि हे शाफ्ट काय असणार आहेत, नॉन कोलिनियर असणार आहेत. नॉन कोलिनियर मध्ये त्यांचे ऍक्सिस एकाच लाईन मध्ये नसणार आहेत, तर त्यांचे ऍक्सिस काय असणार आहेत, थोड्या डिस्टन्सनं ऑफसेट असणार आहेत. तर असे शाफ्ट कनेक्ट करण्यासाठी आपण ओल्डहॅम कपलिंग यूज करतोय. मीन्स इट इज यूज्ड फॉर ट्रान्समिटिंग द पॉवर बिटवीन पॅरलल अँड नॉन कोलिनियर शाफ्ट्स. Then next, it consists of two flanges.
तर ओल्ड डॅम कपलिंग मध्ये काय असणार आहे, दोन फ्लॅंज असणार आहे, टू फ्लॅंजेस each having rectangular slots. त्या फ्लॅंजला काय असणार आहे, रेक्टँग्युलर स्लॉट्स असणार आहेत, and these flanges are key to respective shaft. तर यामध्ये दोन फ्लॅंज कशासाठी असणार आहेत, तर एक फ्लॅंज इनपुट शाफ्ट वरती माउंट होणार आहे, दुसरा फ्लॅंज जो आहे तो आउटपुट शाफ्ट वरती माउंट होणार आहे. ते शाफ्टला फ्लॅंज माउंट कशाच्या साइन होणार आहे, कीच्या साइन. these flanges are key to the respective shaft. Then next, central disc has two rectangular projections on either side. Then when central disc is there, central disc एक असणार आहे, त्यामध्ये दोन रेक्टँग्युलर प्रोजेक्शन्स असणार आहेत त्याच्या दोन्ही साइडला. वन साइड आहे ते रेक्टँग्युलर प्रोजेक्शन काय असणार आहे, एकमेकाला परपेंडिक्युलर, म्हणजे एक हॉरिझॉन्टल रेक्टँग्युलर प्रोजेक्शन असणार आहे, एक व्हर्टिकल रेक्टँग्युलर प्रोजेक्शन असणार आहे. ते व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रेक्टँग्युलर प्रोजेक्शन त्या प्लॅनचे जे काही स्लॉट्स आहेत त्यामध्ये फिट होणार. त्यानंतर सेंट्रल डिस्क टर्न्स ॲज वेल ॲज स्लाइड्स इन द स्लॉट ऑफ फ्लॅंजेस. जी काय सेंट्रल डिस्क असणार आहे ती स्लाइड होणार आहे आणि टर्न पण होणार आहे इन द स्लॉट्स ऑफ द फ्लॅंजेस. सो नाउ वी विल सी व्हॉट इज द ओल्ड डॅम कपलिंग म्हणजे काय, याचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगितलं आहे, त्याचा यूज काय होतोय, फंक्शन काय आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. फंक्शन काय तर पॉवर ट्रान्समिशनसाठी आपण वापरतो, आणि त्यामध्ये पार्ट्स काय काय ते पण आपण बघितलं. काय काय असणार आहे त्याचे पार्ट्स, ओल्ड डॅम कपलिंगचे फ्लॅंज, सेंटर ब्लॉक, शाफ्ट अँड की, असे एकूण 4 पार्ट्स असणार. मग हे डिटेल्स ड्रॉइंग ऑफ ओल्ड डॅम कपलिंग, डिटेल ड्रॉइंग मध्ये तुम्हाला ते जे काय 4 पार्ट्स आहेत त्या 4 पार्ट्सचं ड्रॉइंग दिलं असणार. डिटेल ड्रॉइंग म्हणजे त्याचा 2 व्ह्यूज दिलेले असतील, 2 व्ह्यू किंवा एक व्ह्यू जे काय सफिशियंट असणार आहे ते तुम्हाला दिलेले असतील. तर आता हे का तुम्ही बघता, हे काय आहे, डिटेल ऑफ ओल्ड डॅम कपलिंग. दिस इज द डिटेल ड्रॉइंग ऑफ ओल्ड डॅम कपलिंग. सो वी विल सी वन बाय वन. आपण एक एक पार्ट्स बघूया. तर पहिला पार्ट जो आहे तो आहे फ्लॅंज. इथं बघा तुम्हाला फ्लॅंजचं ड्रॉइंग दिसेल, डिटेल ड्रॉइंग, त्याला आपण काय म्हणतो, डिटेल ड्रॉइंग ऑफ फ्लॅंज. सो फर्स्ट वन पार्ट इज फ्लॅंज. आता मी तुम्हाला सांगितलं फ्लॅंज काय असणार आहे, फ्लॅंजला तर रेक्टँग्युलर स्लॉट असणार आहे. तर तुम्ही साइड मध्ये बघू शकता हा रेक्टँग्युलर स्लॉट आहे. ॲज वेल ॲज हा जो फ्लॅंज असणार आहे तो शाफ्ट मध्ये कीच्या साहाय्याने फिट केलेला असणार आहे. त्यामुळे ही की वे आहे, बघा की वे दिसते तुम्हाला, ही की वे. यामध्ये की बसून हा पार्ट जो आहे तो शाफ्ट मध्ये फिट होणार. तर त्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला काय तर ड्रॉइंग रीड करता आलं पाहिजे. तर आता इथं फ्लॅंज, दिस वन विल रिप्रेझेंट द पार्ट नंबर विच, म्हणजे हा पार्ट नंबर आहे, हा तुम्हाला पार्ट लिस्ट मध्ये या सिक्वेन्सने लावायचा. 1 नंबर फ्लॅंज. सेकंड फ्लॅंज इज द पार्ट नेम. देन पार्ट मटेरियल इज CI म्हणजे काय, कास्ट आयर्न. अँड 2 ऑफ म्हणजे काय, क्वांटिटी. त्याची क्वांटिटी जी आहे 2 आहे. तर फ्लॅंज किती रिक्वायर्ड आहे तुम्हाला, 2. एक असणार आहे ते इनपुट शाफ्ट वरती माउंट होणार आहे, एक आउटपुट शाफ्ट वरती माउंट होणार आहे. त्यानंतर दुसरा पार्ट आहे पार्ट नंबर 2. द नेम ऑफ पार्ट इज सेंटर ब्लॉक. द मटेरियल इज CI means cast iron, and quantity is 1 off means quantity is 1. Then third is key. Third part number 3. Part name is key. The material used for key is MS. MS means mild steel, and the quantity is 2. Means 2 keys are required. Why 2 keys are required? 1 key for input shaft and another key for output shaft. तर कीच्या साहाय्याने फ्लॅंज आणि शाफ्ट एकमेकांमध्ये फिट केले जाणार आहे. त्यानंतर पार्ट नंबर 4 इज पार्ट नेम इज शाफ्ट. The material of shaft is mild steel and quantity is 2. Why quantities are 2? Because one is input shaft and another is output shaft. तर यामध्ये क्वांटिटी 2 आहे, म्हणून 2 शाफ्टचे 2 ड्रॉइंग दिलेले नसणार आहे, तर एकच दिलेला असणार आहे आणि त्याच्यामध्ये क्वांटिटी फक्त लिहिलेली असणार आहे 2. तर हे डिटेल ड्रॉइंग मध्ये आपण 4 पार्टचे ड्रॉइंग बघितले. आता वन बाय वन आपण डिटेल्स मध्ये जाऊया. फ्लॅंजचा फ्रंट व्ह्यू दिलेला आहे आणि साइड व्ह्यू दिलेला आहे. जर तुम्ही फ्रंट आणि साइड व्ह्यू ऑब्झर्व केला तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ती फ्लॅंज असणार आहे. फ्लॅंज कशी असणार आहे, डिस्क असणार आहे, सर्क्युलर डिस्क आहे, त्याला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे. सर्क्युलर डिस्क ऑफ डायमीटर 150 mm, आउटर डायमीटर ऑफ
This circular disc is 150 mm and the width of this disc is 38 mm. Width is 38 and 150 mm. तर अशा पद्धतीचे डिस्क असणार. आता या डिस्क मध्ये स्लॉट असणार आहे. हा जो स्लॉट तुम्हाला दाखवलेला आहे तिथचा स्लॉट आहे हा 18 mm आतमध्ये एक स्लॉट आहे. 18 mm आत आणि त्या स्लॉटची विड्थ असणार आहे 30h7. तर 30h7 म्हणजे काय तर हे तुम्ही प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये शिकला असेल. व्हॉट इज दिस 30h7? दिस 30 इज बेसिक साइज. 30 काय असणार आहे बेसिक साइज असणार. H means whole base system. H capital H म्हणजे whole base system. Small h असतो तर sub base system. This is the whole base system. And 7 is tolerance grade. हा ग्रेड काय असणार आहे तर तुम्हाला टॉलरन्स चार्ट वरून मिळणार आहे. तर इथे टॉलरन्स चार्ट दिलेला आहे. तर यामध्ये 30h7 चा ग्रेड दिलेला आहे. H7 म्हणजे त्याचा अप्पर लिमिट दिलेला आहे plus 0.021 and lower limit is plus 0. So this will the tolerance grade. त्यानंतर या फ्लॅंजच्या डिस्क नंतर 50 mm चा जो पार्ट आहे तर यामध्ये 50 mm चा जो पार्ट आहे तर यामध्ये याचा डायमीटर किती असणार आहे 106 असणार आहे 106. So this OLEM coupling the diameter of this is 106 and this flange is having inner hole of 50h8. So this is 50h8 is basic size is 50h8. So grade is given here in tolerance chart. So the tolerance chart in this the grade is given means you have to find out at this hole. या होल मध्ये काय बसणार आहे शाफ्ट 50f8 हा शाफ्ट बसणार आहे 50f8. तर ते परत सांगायची काय गरज नाही तुम्हाला माहित आहे 50 बेसिक साइज आहे. f is shaft based system and it is tolerance grade. त्याचे काय डिटेल्स असणार आहे टॉलरन्स ग्रेडचे ते तुम्हाला टॉलरन्स चार्ट मध्ये मिळणार 50f8. आता 50h7 आणि 50h8 हे होलचे डायमेन्शन आहेत हे शाफ्टचे डायमेन्शन आहे. यावरून तुम्ही टाइप ऑफ फिट बिटवीन दिस होल ऑफ फ्लॅंज अँड शाफ्ट हे तुम्ही काढू शकता. तर यामध्ये कोणता फिट असणार आहे क्लिअरन्स फिट असणार आहे ट्रान्झिशन फिट असणार आहे का इंटरफरन्स फिट असणार आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ते पण विचारलं जाते एक्झाम मध्ये. व्हॉट इज द टाइप ऑफ फिट बिटवीन फ्लॅंज अँड शाफ्ट. सो यू हॅव टू कॅल्क्युलेट द टाइप ऑफ फिट. हे टाइप ऑफ फिट कसा कॅल्क्युलेट करायचा हे तुम्ही प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये शिकलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही तो टाइप ऑफ फिट कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये हा दिलेला आहे बघा हा काय आहे की वे. इथं साइडमध्ये तुम्हाला की वे दिसेल. हा काय आहे की वे. तर यामध्ये की बसणार आहे. की वेचा पण ग्रेड दिलेला आहे 60h7 आणि कीला बघा की जर तुम्ही बघितली 16h7 आणि 16n6 जी काय की आहे त्या कीला जर तुला माहिती नोट केलं नाही पण याचा काय असणार आहे 16n small n and 6. So this is the tolerance grade for this key. Again you have to find out the what is the this that is type of fit between the key and key way from this chart, that is 16n6 and 16h7. Then next key way I have completed. So this is the अजून तुम्हाला या ड्रॉइंग मध्ये काय दाखवलेलं आहे बघा. अजून काय तुम्हाला दिसतंय तर हे ट्रायंगल्स आहेत. ट्रायंगल म्हणजे काय दिस ट्रायंगल विल डिनोट द सरफेस रफनेस. 3 ट्रायंगल्स मेन सरफेस रफनेस स्मूथ आहे तर या सरफेसचा सरफेस रफनेस दिलेला आहे. आउटरचा 2 ट्रायंगल आहेत म्हणजे थोडा रफ सरफेस. तर हे टॉलरन्स ग्रेड सरफेस रफनेस ग्रेड तुम्हाला मी सांगितलं N12 पासून N1 to 112 असे 12 ग्रेड्स आहेत. तर तिथे सरफेस रफनेसचे हे सिम्बॉल दिलेले आहेत. तर हे फ्लॅंजचं ड्रॉइंग झालं. नेक्स्ट आहे सेंटर ब्लॉक.
तर सेंटर ब्लॉक कसा असणार आहे, तर ही पण एक डिस्क असणार आहे, याला हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे, हे व्हर्टिकल प्रोजेक्शन आहे, याला दोन प्रोजेक्शन असणार आहे. त्यानंतर हे ट्रायंगल मध्ये सरफेस रफनेस गेट दिलेला आहे. आउटर डायमीटर ऑफ दिस सेंट्रल ब्लॉक इज 150 and the width is 32 and this is the 30G6 प्रोजेक्शनचा ग्रेड 30G6 दिलेला आहे आणि जो स्लॉट आहे त्याचा 38.7 आहे. म्हणजे परत तुम्हाला यामध्ये सेंटर ब्लॉक आणि फ्लॅंजचा स्लॉट यामधला टाइप ऑफ फिट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट third part is key. So this is the key. Key ला taper 1:100 taper आहे. 1:100 taper ला दिलेला आहे. त्यानंतर ची width असणार आहे ती 16 आहे, थिकनेस 10 आहे. सरफेस दोन ट्रायंगल दिलेले आहेत. नंतर शाफ्टचा डायमीटर 50 आहे. रफनेस ग्रेड दिलेला आहे 3 ट्रायंगल, याच्यात पण 3 दिलेले आहेत सेम सरफेस. त्यानंतर हा की आहे. तर की वे किती आहे बघा 16.65 म्हणजे की वेची हे दिलेलं आहे तुम्हाला, लेंथ दिलेला आहे 16.6 विड्थ आणि 5 याची डेप्थ. तर हा जो काय की आहे तो निम्मा शाफ्ट मध्ये बसणार आहे आणि निम्मा ह्या फ्लॅंजच्या स्लॉटमध्ये बसणार. तर इथं 5 आणि तिकडं 5 एम असा बसणार आहे. टोटल 10 येतात. तर अशा पद्धतीने हे सर्व ड्रॉइंग आपण बघितलेलं आहे. ड्रॉइंग बघितल्यानंतर आता सिक्वेन्स आपल्याला ठरवावं लागेल कोणता पार्ट कोणत्या पार्टमध्ये फिट होणार आहे. तर पहिला मेन पार्ट यामध्ये काय आहे, फ्लॅंज. पहिल्यांदा तुम्ही फ्लॅंज ड्रॉ करून घ्यायचा. किती फ्लॅंज असणार आहे, 2 फ्लॅंज, एक इनपुटचा फ्लॅंज एक आउटपुटचा फ्लॅंज, असे 2 फ्लॅंज ड्रॉ करून घ्यायचे. त्यानंतर फ्लॅंज मध्ये सेंटर ब्लॉक बसणार आहे. सेकंड पार्ट इज सेंटर ब्लॉक. कुठे बसणार, 2 फ्लॅंजच्या मध्ये. त्यानंतर की कुठं फिट होणार आहे, शाफ्ट आणि फ्लॅंज मध्ये जो की वे दिलेला आहे त्यामध्ये की फिट होणार आहे. म्हणजे शाफ्ट कुठं फिट होणार, तर फ्लॅंज मध्ये होल प्रोव्हाइड केलेला आहे, फ्लॅंज मध्ये शाफ्ट बसतो. हे सिक्वेन्स तुम्हाला ठरवावा लागतो. सिक्वेन्स ठरवल्यानंतर असेंबली केल्यानंतर तुम्हाला याचा फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू ड्रॉ करायचा. फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. जर हे डिटेल ड्रॉइंग बघितलं त्यानंतर आपण असेंब्ली ड्रॉइंग बघूया. त्यानंतर आपण असेंब्ली ड्रॉइंग ऑफ ओल्ड हॅम कपलिंग बनवणार आहोत. तर आता या ठिकाणी तुम्हाला असेंब्ली ड्रॉइंग दाखवलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला जर तुम्ही ऑब्झर्व केला तर फ्रंट व्ह्यू आहे तो सेक्शनल दाखवलेला आहे. पहिल्यांदा आपण प्रोसिजर मध्ये सांगितलेलं वन ऑफ द व्ह्यू मस्ट बी सेक्शनल. द फ्रंट व्ह्यू इज सेक्शनल and the side view. The front view आणि side view दाखवलेला आहे. So this figure shows the assembly of Oldham coupling. This is the assembly of Oldham coupling. म्हणजे तुम्हाला शीट वरती आता ड्रॉ करत असताना एक्झाम मध्ये तुम्हाला डिटेल ड्रॉइंग दिलेलं असेल आणि आता मी जे दाखवलेलं आहे असेंब्ली ड्रॉइंग, हे असेंब्ली ड्रॉइंग तुम्हाला शीट वरती ड्रॉ करायचं आहे. तर याला आपण म्हणतोय असेंब्ली ड्रॉइंग. डिटेल ड्रॉइंग तुम्हाला क्वेश्चन तुमचा डिटेल ड्रॉइंग असणार आणि हे काय आन्सर आहे. आन्सर इज युअर असेंब्ली ड्रॉइंग. तर आता यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केला तर तुम्हाला ड्रॉ कसं करायचं आहे. तर पहिल्यांदा मी काय सांगितलं तुम्हाला स्केल ठरवावं लागेल. म्हणजे हाफ स्केल लागेल का फुल स्केल लागेल. तर ओव्हरऑल डायमेन्शन हे काढावं लागतात. म्हणजे टोटली जी लेंथ किती आहे, विड्थ किती आहे, ते शीटवर बसणार का नाही हे सगळं कॅल्क्युलेट करून तुम्ही फुल स्केल घ्यायचं का हाफ स्केल घ्यायचं ते ठरवायचं आहे. त्यानंतर ओव्हरऑल डायमेन्शन्स ऑफ each view must be drawn. That is the overall. So this is the assembly of Oldham coupling. फ्रंट व्ह्यू जर तुम्ही ऑब्झर्व केला तर फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्ही मी सांगितलं मगाच्या प्रमाणे, तर हा काय इनपुट फ्लॅंज आहे, हा आउटपुट फ्लॅंज, म्हणजे 2 क्वांटिटी सांगितले 2 ड्रॉ करावं लागतील. त्यानंतर हा सेंटर ब्लॉक ड्रॉ करावा लागेल. त्यानंतर आता हे ड्रॉ करत असताना तुम्ही 1 बाय साइड करायचं. म्हणजे हा लेफ्ट साइडचा फ्लॅंज ड्रॉ केल्यानंतर लगेच त्याचा इकडं साइड व्ह्यू ड्रॉ करून घ्यायचा. त्यानंतर हा फ्लॅंज आपण ड्रॉ केला
आउटपुट त्याला लगेच साईडवर ड्रॉ करून त्यानंतर सेंटर ब्लॉक ड्रॉ केली, सेंटर ब्लॉकचा साईडवर ड्रॉ करून त्यानंतर शाफ्ट फिट होणार आहे बरोबर. आता हे शाफ्ट दाखवलं आहे. आता शाफ्टमध्ये हा टी आहे, की आपण ड्रॉ केलेली आहे. नंतर या शाफ्टमध्ये की फिट होणार आहे, की आपण इथं ड्रॉ केली झाले 4 पार्ट. पहिला फ्लॅंज, सेंटर ब्लॉक, की अँड दिस इज द शाफ्ट. काय शाफ्टचे 4 पार्ट झाले. तर अशा पद्धतीने तुम्हाला सिम्पली ड्रॉइंग ड्रॉ करायचं आहे, त्याचा साईडवर ड्रॉ करायचा. आता यामध्ये डायमेन्शन बघा, डायमेन्शन सर्व दिलेले नाही तर ओव्हरऑल डायमेन्शन्स दिलेले आहेत, ओव्हरऑल डायमेन्शन्स दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर काही जॉमेट्रिक टॉलरन्सेस पण दाखवलेले आहेत यामध्ये. जॉमेट्रिक टॉलरन्स दिसतं तुम्हाला इथं बघा, परपेंडिक्युलरिटी दाखवलेला आहे, परपेंडिक्युलरिटी जॉमेट्रिक टॉलरन्स दाखवलेला. सो या स्लॉट जो का स्लॉट आहे तो स्लॉट मस्ट बी परपेंडिक्युलर विथ रिस्पेक्टिव दिस datum A and B, and here this horizontal slot is must be perpendicular with respect to datum B. A datum आणि B datum ला perpendicular म्हणजे काय प्रोजेक्शन्स आहे ते परपेंडिक्युलर पाहिजे, त्यासाठी परपेंडिक्युलर दाखवले. नंतर हे सरफेस सरफेसचे ट्रायंगल दाखवलेले आहे, तर हे पण तुम्हाला याचा पण यूज असेंबली ड्रॉइंग मध्ये दाखवला पाहिजे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पार्ट लिस्ट प्रिपेअर करायचं. सो दिस विल बी पार्ट लिस्ट. आज ऑलरेडी आय हॅव टोल्ड पार्ट लिस्ट contains the part number, part name, material and quantity. So here next you have to prepare the part list. Part numbers are given, part name, material and quantity. So first part is plans. तर अशा पद्धतीने तुम्हाला पार्ट लिस्ट प्रिपेअर करून घ्यायचे. पार्ट लिस्ट प्रिपेअर केल्यानंतर काय करायचं तुम्हाला, तर त्या पार्टचा नंबर इथे दाखवायचा. म्हणजे फ्लॅंज असं लिहायचं नाही, तर फक्त हा एरो दाखवून एक नंबर. So एक number will denote the details of this. Number 1 is given are in part list. So what is the one? One is flange, the material is cast iron and quantity is 2. Then second is center block. So this is the second part, that is center block. Then third is key and fourth is shaft. So this is the fourth is shaft. And next fit. तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की जे काय दोन होल बेसिस आणि शाफ्ट बेसिस सिस्टमचे ग्रेड्स दिलेले आहेत. दॅट इज इथं दिलेलं आहे उदाहरणार्थ शाफ्टचं 50H8F8. तर यामध्ये जो कोणता टाईप ऑफ फिट असणार आहे तो तुम्हाला डिसाईड करायचा. तो कसा डिसाईड करणार, टॉलरन्स चार्ट वरून डिसाईड करायचा. तर तो जे काय आहे ते डिसाईड केल्यानंतर तुम्हाला हा फिट चार्ट सांगायचा. तर फिट चार्टमध्ये 16H7N6 यामध्ये ट्रान्झिशन फिट आहे, 30H7H6 क्लिअरन्स फिट आहे आणि 50H8F8 means the fit between the flange and shaft is clearance fit. So this 30 is the fit between the projections of this center block and the slot given on flange. Fit is clearance fit, and 16 is the fit between key and key way. So the fit between key is transition fit. हे टाइप्स ऑफ फिट तुम्ही शिकलेला आहात, क्लिअरन्स फिट, ट्रान्झिशन फिट आणि इंटरक्लरन्स फिट. ते कसे कॅल्क्युलेट करायचे ते पण तुम्ही शिकला. त्यानुसार एक फिट चार्ट तुम्हाला बनवायचा आहे. म्हणजे काय काय बनवायचं आहे, फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू, फिट चार्ट आणि पार्ट लिस्ट. तर अशा पद्धतीने तुम्ही असेंब्ली ड्रॉइंग ड्रॉ करायचं आहे. आता यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की असेंब्ली ड्रॉइंग कसा असणार. तर तुम्ही स्वतः शीटवरती हे असेंब्ली ड्रॉइंग ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, ओके. सो टुडे we have seen the assembly drawing of old and coupling. In next lecture we will see the assembly of universal coupling. Thank you.